तुमचं नाव सांगा. मी दीपाली माटे, निर्मलजी फाउंडेशनची अध्यक्ष आणि संस्थापिका आहे. आज तुम्ही सांगा. हे तर सर्वांचा आशीर्वाद आहे माझ्यावर, कारण की मी सामाजिक कार्यामध्ये खूप अग्रेसर आहे आणि मी सामाजिक कार्यामध्येच मला खूप इंटरेस्ट आहे. आणि हे लोक आलेले आहेत, त्याच्यावरून तुम्ही पाहू शकता की किती मोठं जनसमुदाय माझ्या बड्डेमध्ये न बोलवता आलेले आहेत. हे जे आम नागरिक आहे यांचं म्हणणं आहे की तुम्ही पण परत आता तुम्ही नगरसेविका बना. हे ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगा का हे तुम्हाला हे गिफ्ट म्हणता? हो, कारण की मी पण खूप प्रयत्न केले पण मला तिकीट मिळाली नाही. पण यावेळेला नक्कीच लोकांचा जे आशीर्वाद आहे आणि त्यांचं जे प्रेम आहे माझ्यावर, त्याच्यावरून नक्कीच मला पण देतील आणि मी जिंकून पण येईन. जसं की प्रत्येक व्यक्तीचं आहे ते BMC असतं, पोलीस स्टेशनमध्ये काम असतं, तर ते मी पूर्ण करते. त्यांचं काहीही प्रॉब्लेम्स असतील मी धावून पोलीस स्टेशनमध्ये पण जाते. गटर वगैरे काम असेल तर तेव्हा पण मी BMCला कॉल करते आणि गटर वगैरे साफ करून घेते. तर एक नगरसेवक काम करतं तेच मी पण एक सामाजिक कार्यकर्ता असून मी काम करतेच आहे. तर पद नसेल तरी पण काही हरकत नाही, पण मी काम करतच राहीन, कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की कार्यकर्ता खूप इम्पॉर्टंट असतो. तर मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करेन. लोक म्हणजे माझ्यासोबतच आहेत. प्रकाश सुर्वेदादांचा आशीर्वाद आहे माझ्या सोबत आणि दादांच्या आशीर्वादानेच आज मी शिवसैनिक म्हणून इथे आहे. आज इथे एवढ्या लोकांसोबत उपस्थित आहे मी आणि त्यांचं प्रेम आहे आणि ते माझ्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात. दादांना मी सांगते, प्रकाश सुर्वेदादा माझे लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करतात. मी खास ताईसाठी कोल्हापूरहून आलो आहे आणि आपले जे हेस फॉर फाउंडेशनचे जे मी नॅशनल सेक्रेटरी आहे आणि हे नॅशनल लेवलचे आहे. ताई पण दीपाली माटे खान, फक्त त्यांना भेटायला आणि शुभेच्छा द्यायला मी कोल्हापूरहून आलो आहे. तुम्हाला कसं वाटत आहे हे वीड घ्यायचे वाढदिवसामध्ये आहे, हे तुम्हाला कसं वाटतं? ह्यांचा कार्यक्रम आणि ह्यांचे जे वाहतूक आहे, ह्यांचं जे कार्यक्रम, यांचे काम वगैरे जे आहे ना ते चांगलं काम आहे. आणि जे माणूस वडकत जातं आहे आपल्याला, ते कामानंच वडकत जातं आहे. हे फक्त बेफायदा म्हणजे आपल्याला काय त्याचं हे नको, त्यासाठी काम करत आहे की माणसासाठी आपण चांगलं काम करू आणि फक्त त्यांची शुभेच्छा आपल्याला दुआ पाहिजे म्हणून हे काम करतात. त्यासाठी ह्यांचं ताईचं नाव आहे आणि नाव राहणार आणि ह्याच्या पुढे पण आपण असं ह्याच्यापासून जास्त आपण कार्य करू त्यांच्यासाठी. घरोघरी जाऊन सगळ्यांची मदत करते. इथे पण एरियाचे जे लोक आहेत त्यांची भरपूर मदत करते. आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेते आणि ह्यावेळी आम्हाला वाटतं की तीच नगरसेवक व्हावी आणि तिला तिकीट भेटावे. पण ठीक आहे, ह्या टायमाला तर नेक्स्ट टाइम तिला नक्की तिकीट भेटेल आणि नक्की जिंकून येईल. शुभेच्छा कसा देणार आहे तुम्ही वाढदिवसाला? गळे भेटून शुभेच्छा दिली. खूप शुभेच्छा दीपाली तुला. पहिल्या तर सर्वप्रथम पहिल्या वाढदिवसाला ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमची सर्वांची इच्छा होती की ह्या टाईमला ताईला तिकीट भेटू, पण देवाची कृपा नव्हती आमच्यावर असं म्हणणार मी. कार्यकर्ता आहे ताईचा, कट्टर कार्यकर्ता आहे. प्रकाश सुर्वेदादा, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ह्या टाईमला आपल्याला नगरसेवक तिकीट भेटली नाही. पण 2027 बोलतो 2031मध्ये आपल्याला नक्की तिकीट भेटेल आणि हा वाढदिवस 2031मध्ये ह्याच्यापेक्षा मोठा कार्यकर्ता आणि जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कार्यकर्ते आमच्या संगती असणार. आणि आम्ही ह्या टाईमला जे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत अजून त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट कार्यकर्ते असतील आणि लोकांचा आशीर्वाद दीपाली माटे ताईंना आहे. लोकांचे गटर असू द्या, लोकांचे BMCचे काम असू द्या, लोकांच्या अडचणी असू द्या, ॲम्ब्युलन्सची कार्य असू द्या, हॉस्पिटलचं काम असू द्या, दीपाली ताई 24 आवर्स लोकांच्या सेवामध्ये तत्पर असतात. एवढंच मी सांगेल. ताईंना परत वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून.